वर्ष आपण बघतोय की आपल्या बेळगाव असेल, दक्षिण, ग्रामीण, उत्तर या ज्या परिसरामध्ये आपण पाहताय की या ठिकाणी व्यवस्थितरित्या रस्ते नाही आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांची समस्या असेल, विद्यार्थ्यांची समस्या असेल, सामान्य नागरिकांची समस्या असेल, या समस्येकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. मग ते राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा इथले स्थानिक राजकीय नेते मंडळी असो. आता या बेळगाव परिसरामध्ये इतकी रस्त्यांची दुर्दशा इतकी झालेली आहे की रोज एकाचा तरी त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतं. त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी वारले जातात. मोठं नुकसान कुठल्या एका कुटुंबाचं रोज होत आहे आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. आता या नजीकच्या काळामध्ये जर आपण पाहिलं असता, बेळगाव शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावरती खड्ड्याशिवाय नावच नाही आहे आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. मग ते प्रशासन असो किंवा स्थानिक नेते मंडळी असो. आणि हे काम होत असताना याच्यामध्ये भरपूर असा भ्रष्टाचार झालेला निदर्शनाला येतो. कारण आपल्या डोळ्यासमोर जे उड्डाणपूल आहे, उद्यमभक्त उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलावरती गेल्या वर्षी तिथले राजकीय नेते मंडळी व कॉन्ट्रॅक्टर इतकी मोठी त्या ठिकाणी पेपरबाजी केली, मीडियाबाजी केली, जणू काय ह्यांनी चंद्रावरच रस्ता केला असं त्या ठिकाणी दाखविण्यात आलं. माझं असं म्हणणं आहे सरकारकडे, असले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना जाब विचारून त्यांना काळ्या यादीमध्ये त्यांना घातलं पाहिजे. कारण त्या कॉन्ट्रॅक्टरांच्यामुळेच आज जनतेचं नुकसान होतं. त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही केलेला रस्ता 4 वर्ष बाद होणार नाही, परंतु 6 महिने झाले. तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो की त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ती तारीख तुम्ही काढून बघा. अवघे 4 महिने पण झालेले नाही आहे आणि आज तो रस्ता खराब झालेला आहे. त्या ठिकाणी उद्यमबाग रोडला तिथं बोर्ड लावला जातो, माझ्या फंडातून 10 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता केला. मला प्रश्न पडतो एका गोष्टीचा की आपण बेळगावमधली जनता आपण टॅक्स भरतो की नाही भरतो. फंड म्हणजे काय, ह्याने काय आपलं घरदार विकून आपल्या घरातील पैसे आणून याने डेव्हलपमेंट करता येत आहे. 2 दिवसापूर्वी एक घटना घडली. आपल्या शास्त्रीनगरमधील भागातील तिथले काही नागरिक गेले कित्येक दिवस आंदोलन करत होते. त्यांनी DC निवेदन देखील दिलेलं आहे. मग त्याच्यात गणेश गड्डीकर असेल, विकास कलगडी असतील आणि तिथले आपले जे कपिल भोसले असतील आणि इतर तिथं त्या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन केलं. DC भेटले आणि DC भेटल्यानंतर DC त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला. तर तिथं कुणीतरी सांगतं म्हणून तिथले नगरसेवक येऊन तिथं हे आपल्या माध्यमातून होतं हे श्रेय घेण्याचं काम आज बेळगाव परिसरामध्ये होतं आहे. मला बेळगावकरांना माझी एक विनंती आहे, आज आपण या ठिकाणी राहतो आहे, आपण रोड टॅक्स भरतो, पाण्याचा टॅक्स भरतो, घराचा टॅक्स भरतो. हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्या ठिकाणी हे विचारण्याचा. L&T सारख्या त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आणि त्या L&T कंपनीनं प्रत्येक गल्लीमध्ये आज खड्ड्याचं साम्राज्य करून ठेवलेलं आहे. L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांना मी विचारलो की तुम्ही ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट जे घेतला, त्यावेळेला टेंडर घेतला, DC पण विचारलं परवा, त्या लोकांनी जे टेंडर घेतले त्या टेंडरमध्ये काढलेले खड्डे काही तसे मुजवायचं तुमच्यामध्ये तरतूद आहे की नाही हे विचारलं असता DC सरांनी सांगितलं की ती आहे. तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, 2 दिवसापूर्वी मला हिंदवाडीतून फोन आला की तिथं कनेक्शन घेण्यासाठी खोदकामासाठी त्या ठिकाणी पैसे मागतायत. L&Tचे जे कोणी कार्मिक असतील त्यांची विचारपूस केली असता L&Tचे अधिकारी आम्हाला सांगतात की कोणतेही पैसे त्या ठिकाणी कटिंग चार्ज द्यायचं नाही आहे आणि कनेक्शन चार्ज पण द्यायचं नाही आहे. मग हे कोण करत आहे?
आज बेळगावमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की दारामध्ये साधा परसो आपल्या परसामध्ये जर बाथरूम बांधायचं असेल किंवा इथे कुठेतरी छोटंसं काम करायचं असेल आणि दारात एक 4 बुट्ट्या जर वाळू पडली असेल तर तिथलेच नगरसेवक त्या अधिकाऱ्यांना सांगतात कॉर्पोरेशनच्या लगेच कॉर्पोरेशनचा अधिकारी त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्यांना जाब विचारतो. हे कुठेतरी चुकीचं आहे. त्या जे असे काम करत आहेत नगरसेवक त्यांची कुणाचीही जर आपल्याकडे तक्रार आली तर तो कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असेल त्याची गय केली जाणार नाही. आता ही जनता आज भडकून उठलेली आहे. जनतेच्या मनातील जनतेच्या पोटातील आक्रोश आज कुठेतरी बाहेर येताना दिसतोय. आज PID असेल, PID नंबर घेण्यासाठी EST घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या आपल्या या गरीब जनतेकडून भरमसाठ पैसे वसुली करण्याचं काम काही नगरसेवक करतायत. मी कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांना पण सांगू इच्छितो, ह्या इथल्या आपल्या बेळगाव परिसरातील असेल किंवा इतर कोणत्याही एरियामधील जे आपले बांधव असतील मग ते कोणत्याही जाती धर्माचे जाती धर्माचे कोणत्याही भाषेचे असतील कोणत्याही पक्षाचे असतील आम्हाला त्याचा संबंध आहे. त्यांना नाहक त्रास कोणत्याही अधिकाऱ्यांना करू नये ही विनंती आहे. त्याच्या पाठीमागं हे जर झाल्यानंतर काय करणार आहे मी शेवटला तुम्हाला कळवेनच. तर आज ESTचं जर आम्हाला जर त्या ठिकाणी नमूद करायचं असेल EST सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आम्हाला अवघे 100-200 रुपये लागत आहेत. एवढेच लागत आहेत. आपल्या काही कार्यकर्त्यांनी हे करून घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी 25,000-30,000ची डिमांड त्या ठिकाणी या गरीब जनतेकडून केली जाते. याची पण खबरदारी त्यांनी घ्यावी. जनतेला त्रास ह्या बाबतीत पण करू नये अशी माझी विनंती आहे. त्यानंतर जे इलेक्ट्रिक मीटर्स असतील पाण्यासाठी आपण जे कनेक्शन घेतो आहे त्या माध्यमातून असेल तर ह्या माध्यमातून याच्यासाठी पण भरपूर पैशाचा डिमांड केला जातो. असं वाटतं की आता सध्या आम्ही बेळगावमध्ये भरपूर भ्रष्टाचार वाढलेला आहे, भ्रष्टाचार चालू आहे आणि जे नगरसेवक म्हणून जे आपल्या सेवेचं काम करतायत, सेवा करायचं काम करायचं त्यांचं काम आहे, तर तेच कुठेतरी आज काही नगरसेवक आपल्या या जनतेचे भक्षक झालेलं असं दिसतं. आज आपण एवढे दिवस पाहतोय आपल्या परिसरामध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालय कुठंही नाही आहे. 2-4 दिवसापूर्वी आपली मंगाई मंदिर देवीची यात्रा झाली. त्या ठिकाणी एवढे बाहेरून लोक आले होते. त्या ठिकाणी एक देखील मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली नव्हती. मग आपल्या माताभगिनींनी त्या ठिकाणी असं उघड्यावरती जावं का ही कुठेतरी दुःखाची गोष्ट आहे. आज आपण पाहतोय की गेली कित्येक वर्ष खासबागमध्ये विनाकारण 100 वर्षाची झाडं त्या ठिकाणी 100 वर्षाची झाडं तोडून त्या ठिकाणी मार्केट उभा केलं गेलं. परंतु ते मार्केट आज तसंच बंद पडलेलं आहे. त्या ठिकाणी तिथं त्या मार्केटाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी गर्दी देखील होते. तिथं देखील आपल्या महिलांसाठी शौचालय नाही आहे. हे पण आपण कॉर्पोरेशनकडे मागणी करतोय. आज तुम्ही पाहताय की गेली कित्येक वर्ष करोडो रुपये खर्च करून आज साई मंदिर ठिकाणी मोठं अपार्टमेंट उभा करण्यात आलं. त्या ठिकाणी दुकानं घालण्यात आली, परंतु ती दुकानं देखील वाटप झालेली नाही आहेत. आता आपण पाहतोय इलेक्शनच्या हे सर्व बंद होण्याचं कारण काय असेल की येणाऱ्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये इलेक्शन आलं तर त्या 6 महिन्यामध्ये हे सर्व करणार आहात काय? आज रोडाचं काम देखील संपूर्ण ठिकाणी खड्डेमय झालेलं आहे. मग हे रोड इलेक्शनच्या तोंडावर आता गेल्या वेळेला इलेक्शनच्या तोंडावर घाई गडबडीनं ते रोड केले गेले आणि ते रोड 6 महिन्यामध्ये उकळून गेले. मग त्याच पद्धतीनं तुम्ही आपल्या गरीब जनतेचा खिशातील पैसा तुम्ही संपवणार आहात काय? याला कोण जाब विचारणार, याला कोण जबाबदार आहे? याचं उत्तर आता जनताच येणाऱ्या काळामध्ये देणार आहे. हे सर्व करत असताना एकंदरीत जे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत, आज बेळगाव शहराला स्मार्ट सिटी हे एक नाव नव्हती किंवा एक त्यांना पदवी मिळाली. स्मार्ट सिटीमध्ये बेळगाव शहर आज त्या ठिकाणी त्या बक्षीस देण्यात आलं किंवा एक सन्मान केला गेला. खरोखर बेळगाव शहर हे स्मार्ट सिटीसाठी
आज जे आपले जे स्मार्ट बेळगाव आहे हे खरोखर झालेलं आहे का हे आपण सर्वजण विचार केला पाहिजे. तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे जनतेला की खरोखरच आपलं बेळगाव हे स्मार्ट झालं का. स्मार्ट सिटीच्या नावाखाली काही राजकीय लोकांनी 40% 60% कमिशनच्या माध्यमातून आज बेळगावला खास करून टाकलेलं आहे. आज बेळगावला कोणी उरलेलं नाही आहे की जाब विचारणारा, आणि जाब विचारत असताना मग त्यांना प्रॉब्लेम करण्याचा घाट काही राजकीय लोक करतायत. परंतु हा रमाकांत कोणत्याही राजकीय व्यक्तीला घाबरणाऱ्यातला नाही आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण हे सर्व करतो आहे. तर येडुराप्पा रोड आज त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने येडुराप्पा रोडला नाव दिलं. त्या ठिकाणी किमान बेळगाव शहरातील 200 गणपती त्या ठिकाणी सार्वजनिक येणार आहेत. 200 गणपती सार्वजनिक गणपतीच्या मूर्त्या त्या ठिकाणी येणार आहेत. तर त्या रस्त्याची जरी तुम्ही जर पाहिला परिस्थिती तर ते देखील आता सध्या केलेला आहे, वर्षभरात केलेला आहे. तो वर्षभरातला रस्ता जर खराब होत असेल तर ह्याच्या पाठीमागे पण जे भ्रष्टाचार झाला असेल हा पण आपण विचार करणं आवश्यक आहे. येळूर रोड देखील तसाच झालेला आहे. वडगाव अनगोळ रोड तर चिखलाचं साम्राज्य होऊन गेलेलं आहे. वार्ड नंबर 42चा एक व्हिडिओ मला पाठवला आहे त्यांनी. भाजपचा नगरसेवक आहे तिथं. वार्ड नंबर 42 तुम्ही बघू शकता की हा वार्ड नंबर 42. जर एक नगरसेवकाचा रस्ता जर असा असेल तर मग सामान्य नागरिकाची काय परिस्थिती असणार आहे. आज आम्ही काही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे सर्व आम्ही जमा केलेलं आहे. विठ्ठलदेव गल्ली शहापूरमध्ये शहापूरच्या रस्त्याची परिस्थिती अशी झालेली आहे. हट्टीओळ गल्ली, एक गोरगरीब जनतेसाठी भाजी मार्केट द्यायचं होतं. कित्येक दिवस असंच पडलेलं आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या इलेक्शनच्या तोंडावरती बहुतेक करून हे वाटणार असतील, आणि हे पण आपल्याच कार्यकर्त्यांना वाटणार असतील. जसं खवकट्याचा प्रकार घडला त्याच पद्धतीने याचा पण प्रकार होणार असेल. जर असा प्रकार घडत असेल तर आपण शांत बसणार नाही. आता गोवा वेस्ट ह्या ठिकाणी कामत म्हणून एक आजोबा साईडने जात होता. ह्याच खड्ड्यामध्ये ते 4 व्हीलरमध्ये कोरोना 7मध्ये हेस्कॉमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाडीमध्ये गावले आणि आज त्यांचा पाय निकामा झालेला आहे. हाच खड्डा आपण स्टँडर्ड एरिया म्हणतो. भाग्यनगर अनगोळ रोड या ठिकाणी चांगले सुशिक्षित लोक मोठे मोठे बंगलोज बांधून तिथं त्या ठिकाणी आहेत. त्यांची परिस्थिती देखील हीच झालेली आहे. भाग्यनगर अनगोळ रोड, कचेरी गल्ली आणि सह्याद्री कॉलनी भाग्यनगर. चिदंबरम नगर अनगोळ रोड, जिल्हा जिजामाता सर्कलकडे पण तेच प्रकार घडलेला आहे. फुलबागली फूट रोड हे देखील तेच. भाग्यनगर अनगोळ रोड आणि भाग्यनगरला हे ड्रेनेज पाणी रोडवरती आहे. ड्रेनेज पण त्या ठिकाणी नाही आहे. आणि हे सर्व रस्ते इलेक्शनच्या तोंडावरती हे सर्व रस्ते केलेले होते. 2 वर्ष झाले. जयशंकर भवनच्या समोरील रस्ता हा देखील तोच. महात्मा फुले मीरापूर गल्ली त्या सफार गल्ली त्या ठिकाणी पण असत. आणि ही रईत गल्लीची मुलगी बिचारी त्या LNDच्या त्या कामाच्या खड्ड्यामध्ये पडून तिचा पूर्ण पाय या ठिकाणी तिचा एकटी दिवस झाली ती झोपूनच आहे. आज ही परिस्थिती ह्या बेळगाव उत्तर असेल, दक्षिण असेल, ग्रामीण असेल ह्या ठिकाणी झालेली आहे. तर ही इत्यंभूत माहिती तुमच्यासमोर मी आणि तुमच्या माध्यमातून जनतेला दिलो आहे.
जनतेला माझी एक विनंती आहे, तुम्हाला सरकारी कामामध्ये मग EST असेल, PID नंबर असेल किंवा आणि कोणतंही परमिशन्स असेल, ह्यासाठी कोणीही तुमच्याकडनं पैशाचा डिमांड करत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा, आपण त्यांना सहकार्य करू. अशी कॉर्पोरेशनमध्ये मला काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी राजकीय लोकांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे म्हणे की कोणतीही बिल्डिंग बांधायचं असेल, कोणी बिल्डिंग बांधताना पहिला त्यांना भेटायचं म्हणे आणि त्याच्यानंतर त्यांना भेटल्यानंतर ह्यांनी कॉर्पोरेशनवाल्यांना परमिशन देणार. हे बेळगाव कोणाच्या बाबाचं नाही आहे. जे लोक घरं बांधतायत ते कुठून चोरी करून कोणाच्या जमिनी लुटून हे घरं बांधत नाही आहेत, स्वतःच्या घामानं हे लोक आपली घरं बांधतायत. त्यांना नाहक त्रास कुणीही करू नये हे तुमच्या माध्यमातून माझ्या जनतेला मी सांगू इच्छितो. जय श्री